हर हर महादेव मित्रांनो, आज पुन्हा एक नवीन दिवस आणि नवीन ब्लॉग घेऊन आले आहे. चला तर मग आजची दिवसाची सुरुवात करूया. आज मी आणि माझी आई रिक्षाने तिच्या घरी गेलो आहोत. आई ज्या बिल्डिंगमध्ये राहते ना त्याच बिल्डिंगमध्ये महादेवाचं मंदिर आहे आणि महादेवाचं दर्शन आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आम्ही निघालो. मी आणि माझी भाची खाली मार्केटमध्ये गेलो, म्हणजे तिथे जवळच एक भाजी मार्केट आहे, तिथे आम्ही गेलो. भाजी मार्केटमध्ये आज खूप गर्दी होती मित्रांनो, गरम पण खूप होत होतं मित्रांनो. गर्दी असल्यामुळे पण मी पहिले सगळ्यात आधी पेरू घ्यायची होती, पण एवढी गर्दी होती पण मी घुसून त्याच्यातून पेरू घेतले. मग नंतर केळं घेतले मित्रांनो आणि मिरची घ्यायची होती. मला माझ्या दादाला म्हटलं मिरची दे, मिरची घेतली भावाकडनं आणि त्याच्यानंतर ह्या दादाकडनं मस्तपैकी काकडी आणि जांभळा घेतलं. तो तुम्हाला हाय करत आहे मित्रांनो मस्तपैकी. आणि नंतर तसंच पुढे गेलो. अजून खूप काही वस्तू होत्या तिथे, हे सगळं बघितलं आम्ही. घ्यायचं काय नव्हतं पण बघितलं सगळं. हे अशा घरामध्ये लागणाऱ्या गोष्टी होतात सगळ्या, डबे वगैरे किंवा मग तिथे काय असं बॉडी चेकअप म्हणजे फॅट वगैरे चेक होत होतं, फ्रीमध्ये होतं. ते केलं मित्रांनो, पण गर्दी होती तिथे, पण नंबर होते. तिथेच थोडं आम्ही पुढे गेलो आणि तिथे मस्तपैकी असे सुंदर ड्रेस मटेरियल पाहायला मिळाले. पंजाबी ड्रेस शिवण्यासाठी लागणारे वेगवेगळे कट पीस, सुंदर ओढण्या आणि स्टोन वर्कच्या पण ओढण्या होत्या. वस्तू खूप छान छान होत्या मित्रांनो. इथे स्टोल पण आहे छान आणि रेट पण जास्त नव्हते. मी विचारलं इथे बरेच ओढण्या पण बघा तुम्हाला दिसेल, पण मी विचारलं 150-150 रुपयात ओढण्या होत्या आणि त्या पण छान छान ओढण्यात. हे सगळे स्टोन वर्कचे हे कट पीसचे ड्रेस मटेरियल आहे की जेणेकरून आपण शिवू शकतो. असे पूर्ण कपड्यांचा बाजार आहे ते मध्ये, म्हणजे आहे चांगले. हे बघा ह्या सगळ्या ओढण्या 150 वाले होत्या. हे बघा काही स्टोल 200 वाले होते. इथे वरती ह्या सगळ्या लावलेल्या ह्या 150 वाले आणि या साईडला बांधणीच्या पण होत्या, बांधणीच्या सुद्धा 150 वाल्या आहेत. इथे मार्केटमध्ये जवळच एक श्वेताली ब्युटी पार्लर आहे, कॉस्मेटिकच्या सगळ्या गोष्टी आहेत तिथे. बघा तुम्ही बघू शकता. मग वरती पार्लरमध्ये गेलो, गर्दी होती त्याच्यामुळे बसून राहिलो बाहेरच. माझी भाची मी जरा किडेचाळी चालू होते म्हणून फोटो काढायचं काम. ती पण स्नॅप वगैरे बनवत होती, तर थोडा त्याच्यात वेळ गेला आमचा. तहान लागली, तिने त्याचा बाटली घेऊन खाली. तिने बाटली आणली, पाणी पिलं, कारण घर होतं जवळ पण तरी टाईमने छान ॲब्रो केला माझ्या. मग काय तिथून आम्ही पहिले ॲब्रो झाल्यानंतर घरी आलो, कारण की आम्ही जे सामान घेतो त्याला पिशवी खूप जड लागते. हे बघा इथे पण छान लिप ग्लॉस खूप क्यूट होते. मग काय दुपारी झोप काढली. मग संध्याकाळी आईने मस्त 4-5 वाजता मला छान चहा करून दिला. मला माझ्या आईचा हातचा चहा खूप आवडतो. ती मस्त त्याच्यावर छान मलई बिले टाकून देते. मला तिच्या हातचा चहा आवडतो. मी नेहमी आई चहा कर. संध्याकाळचं जेवण झालं, मग हे आले मला घ्यायला. त्यांनी पण जेवण वगैरे केलं, मग आम्ही निघालो. आणि अशा प्रकारे आजचा दिवस खूप छान गेला. पुन्हा भेटू मित्रांनो अशा एक नवीन ब्लॉग. मला माझा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा.